रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि तुमच्यामध्ये जो संघर्ष चाललाय त्यामध्ये उदय सामंतांनी सांगितलंय की बाळमाने यांची दखल घेण्याची गरज नाही. काय याच्यावरती तुमची भूमिका आहे? सर्वांना जय महाराष्ट्र. खरं आहे की पालकमंत्र्यांची अशी काही वक्तव्य मी ऐकली आहेत, म्हणून मी म्हटलं होतं त्यांना सत्तेचा माज आणि पैशाचा गर्व आलेला आहे. खरं तर मी जे काही प्रश्न विचारले होते ते काही वैयक्तिक विचारलेले नव्हते आणि ते सातत्यानं प्रत्येक प्रश्नाला बगल देऊन बाळमानेला मी चारदा पराभूत केला असं म्हणतात. मला उदय सामंत आणि त्यांच्या लाभार्थ्यांना असं सांगायचं आहे की ज्या ज्या वेळेला ज्या ज्या पक्षानं मला उमेदवारी दिली ती माझी इलेक्टिव्ह मेरिट बघूनच दिली आणि माझी गेली 20 वर्षामध्ये 25,000 मतदान माझं ऑर्गॅनिक वाढलंय. माझं डिपॉझिट गेलंय नाही, मला मतं कमी नाही मिळालीत. तुम्ही राजन साळवींचे आभार मानले पाहिजेत की 2004-2009ला त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणून निवडून आलेत आणि त्यांना पण तुम्ही परवाच्या निवडणुकीत पराभूत केले, तितके तुम्ही कृतज्ञ आहात. आणि 2014ला माझा पराभव नक्की झाला. त्यावेळेला तुम्ही शरद पवार साहेबांचा एबी फॉर्म घेऊन शिवसेना भाजपची तत्कालीन असलेली युती तुटल्यामुळं तुम्ही ते हरियाणामध्ये जसे भजनलाल नावाचे ग्रस्त होते, आयाराम गायाराम सारखी, तशी तुम्ही एका क्षणात पार्टी बदललीत. खरं तर त्यावेळेला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्याकडेही मागायला तिकीट गेला होता. त्यांनी सांगितलं नाही आम्ही तुम्हाला देणार, आम्ही बाळमानेला देणार. त्याच्यातून तुम्ही आशिष शेलार साहेबांना भेटायला गेला होता, त्यांनी तेच सांगितलं आणि मग तुम्ही मातोश्रीचे दरवाजे खटखटवले, हे तुम्ही विसरलायत. आणि त्यावेळेला सुद्धा माझा पराभव झाला, पण माझ्या पराभवाला कोण जबाबदार? तर तुम्ही विजयाचे शिल्पकार जर आहात असं म्हणता, तर माझ्या निवडणुकीच्या प्रचाराला ह्या देशाचे पंतप्रधान जे आजही आहेत, ज्यांचं नेतृत्व तुमचे शिंदे साहेब वारंवार फेऱ्या दिल्लीला मारून मानतात आणि त्यांना पायघड्या घालता, तेही 2014ला माझ्या बाळमानेच्या प्रचाराला आले होते. मग माझा पराभव तुम्ही असं म्हणणार आहात का की तो नरेंद्र मोदींचा पण पराभव आहे का? त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आले होते. माझा पराभव झाला, मग तुम्ही असं म्हणा ना मी देवेंद्र फडणवीसांचा पण पराभव केला म्हणून. आणि त्यामुळे उदय सामंत इकडे तिकडे विषय भरकटू नका. तुम्ही जरा भानावर या. ह्या जिल्ह्याचे तुम्ही पालक आहात, या राज्याचे उद्योगमंत्री आहात. देवानं नशिबानं तुम्हाला 5 वेळेला आमदार केलंय, तुम्हाला मंत्रीपद दिलंय. तुम्ही 5 वर्ष उद्योगमंत्री आहात, 5 वेळा निवडून आले म्हणता. त्या मिऱ्या बंदर गावातील भारती शिपयार्ड लिमिटेडचा मोठा शिप बिल्डिंगचा कारखाना 9,000 कोटीला देशोधडीला तुम्ही लागला, त्यांना मदत केली नाहीत. 5,000 कामगार ह्या सगळ्या परिसरातले देशोधडीला लागले. तुम्ही उद्योगमंत्री आहात. आज तिथं योमेन मरीन आलाय, तो 3 वर्ष स्ट्रगल करतोय. त्याला शिप बिल्डिंग मध्ये नव्या नव्या ऑर्डर मिळाल्या पाहिजे, त्यात 5,000 रोजगार निर्माण केला पाहिजे म्हणून तुम्ही नैतिकतेनं काही प्रयत्न केलेत का? तर तुम्ही तिथलं 300 कोटीचं भंगार विकण्याकरता मदत केली. त्या भारती शिपयार्डचं ते भंगार राखण्याकरता जी सुरक्षा एजन्सी पाहिजे ती तुमच्या बगल बच्च्यांची होती. हाच काय तुमचा उद्योगमंत्र्यांचा काय दिवा लावलात तुम्ही? जेके फाईल्स ही या रत्नागिरीची लाईफलाईन होती. स्वर्गीय आमदार कृष्णदेव अभ्यंकरच्या काळामध्ये 1980 सालात सिंघानिया या ग्रुपनी जेके फाईलचा कारखाना सुरू केला. तो बघता बघता रत्नाच्या डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाला. तुम्ही उद्योगमंत्री होतात साहेब, तुम्ही त्याच्यात तो बंद कसा लवकरात लवकर पडेल ह्याच्याकरता कामगार संघटनेवर दबाव आणला. आज माझा तुम्हाला सवाल आहे, तिथले 3-4 हजार कामगार जे बेरोजगार झाले, तर त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्राचा परवाना होता. निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक असे 3 प्रकार आहेत. तर तो भूखंड तुम्ही कुणाला विकायला परवानगी दिली? तुम्ही आता म्हणाल तो सिंघानियांच्या मालकीचा होता, पण तिथं त्याचं जे पर्पज होतं ते औद्योगिक क्षेत्र होतं. तुम्ही रत्नागिरीकरांना विश्वास द्या की नाही, त्याचा आम्ही चेंज ऑफ पर्पज करणार नाही. औद्योगिक क्षेत्राचं रूपांतर आम्ही निवासी क्षेत्रात करणार नाही, आम्ही वाणिज्य क्षेत्रात करणार नाही आणि त्या ठिकाणी एखादी IT इंडस्ट्री आणू, कारण तुम्ही उद्योगमंत्री आहात. त्याशिवाय त्या डिंगणी जयगडची रेल्वे लाईन करायची होती 45 किलोमीटरची. आपल्याला बंदराचा विकास या देशाचा पंतप्रधान करायचा आहे. तिथं JDRL नावाची कंपनी तयार झाली होती त्या जिंदाल उद्योग समूहाबरोबर. तुम्ही जे ST स्टँडला पैसे खर्च केलेत ना उद्योग विभागाचे, ते मेरीटाईम बोर्ड, जिंदाल, कोकण रेल्वे आणि तुमचा उद्योग विभागानं जर डिंगणी ते जयगड रेल्वे जर आणली असती 10 वर्षापूर्वी, तर गुड्स कॅरियर साठी हजारो कोटी रुपयाचं उत्पन्न मिळालं असतं. तुमच्या
महामंडळाला MIDC ला मिळालं असतं, ते तुम्ही केलं नाहीत. निवळी जयगडच्या रस्त्याचं राजकारण कायम केलं, त्याची टेंडर तुम्ही सारखी घेतली दबाव आणून. असलेला रस्ता नीट ठेवून नवा एक जर कॉरिडॉर निवळी जयगडचा एलिव्हेटेड केला असतात, कुणाचंही भूसंपादन झालं नसतं, कोणाचाही विस्थापित करता आलं नसतं आणि बंदर विकास झाला असता, ते तुम्ही करू शकलं नाहीत. तेव्हा एखादा मनुष्य किती वर्ष जगला त्यापेक्षा तो काय जगला आणि त्यानं समाजासाठी काय केलं हा प्रश्न विचारला जातो. माझा तुम्हाला सवाल आहे, 5 वेळेला निवडून आला प्रत्येक वेळेस सांगताय, ते कशा पद्धतीने निवडून ते रत्नाच्या जनतेला माहिती आहे. आणि तुम्ही 5 वर्षात मग केलंत काय? तर JK फाईल बंद पाडलीत, भारती शिपयार्ड बंद पाडलीत, त्या जिंदाल उद्योग समूहाला सातत्यानं त्रास देताय, तुमच्या बगल बच्चांना कामं मिळाली पाहिजेत, हेच काम करताय. डिंगणी जयगड रस्ता झालाय नाही, शाश्वत पर्यटन म्हणताय, अमुक करताय तमुक करताय, काय त्या हाऊस बोट बांधताय, काय झालं, किती पर्यटक आले? त्या हाऊस बोट मध्ये राई बंदरात जाण्याकरता नीट चांगला रस्ता नाही, येणारा पर्यटक कसा येईल आणि कुठं जाईल? त्यामुळं उगाच काहीतरी तुमच्या बगल बच्चांना च्विंगम चिंगळायला लावा. बाळ माने सिंगमच आहे इथे आणि हे जनतेनं सांगितलंय. तुमच्या एवढ्या सगळ्या शक्तीच्या बलाढ्य सगळ्या जोरावर सुद्धा रत्नागिरीला 72,000 लोकांनी ऑर्गॅनिक मतं दिलीत. तुम्हाला घाम फुटला होता, तुमचे कार्यकर्ते हे मान्य करतायत आणि त्यामुळं उगाच काहीतरी माच करू नका. ही जी कामं आहेत रस्त्यांची, क्रीडांगणाची, सगळी जी गोष्ट आहे हे करा, रत्नाचा शाश्वत विकास करा. तुम्हाला धन्यवाद मी देईन की 4 महापुरुषांची तुम्ही भारतरत्नांची शिल्प लावलीत. तुम्ही भारतीय जनता पार्टीची मतं घेता फक्त आता परवा त्यांच्यामुळे तुम्ही वाचलायत, परंतु या देशाचे कविमनाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी स्वर्गीय आहेत, ते भारतरत्न आहेत. त्यांचं शिल्प जर ह्या रत्नाने तुम्ही केलं असतात ना तर कुठंतरी उतराई झाला असतात. आता तुम्ही त्याच्यावर मला सांगाल की कोकणातल्या भारतरत्नांचं ते शिल्प आहे, कारण तुम्ही नव्हेच पेक्षा अभिनयकार आहात आणि त्यामुळे ते सांगू नका. इथे स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर त्यांचं तुम्हाला एखादं शिल्प करताना त्या साहित्यिक होत्या, तुम्ही कुठल्या तरी नाट्यक्षेत्रात आहात असं म्हणतात, आता कुठं अध्यक्ष झालायत, त्यांची तुम्हाला आठवण आली नाही. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींची आठवण, तेही भारतरत्नच आहेत आणि त्यामुळं आपण विकासाची कामं करा एवढीच मला विनंती राहील. आणि तुमचे चेले चपाटे लाभार्थी जे आहेत ना त्यांना सांगा, जरा भान ठेवा, रस्त्यावर या, कोणाची कुचेष्टा करू नका. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.